ठाकरे नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे। आमदारांकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे। ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षफुटीची भीती वाटतेय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। मातोश्रीवरच्या बैठकीत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे। ठाकरेंना पुन्हा पक्षफुटीची भीती वाटत असल्याचं यातून स्पष्ट होतंय। उद्धव ठाकरेंचे 5 आमदार फुटणार का अशी ही शक्यता आहे। 2022ला शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। तेव्हा आता राजकीय ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी निवडून आलेल्या आमदारांना टिकवून ठेवण्याची कसोटी नेतृत्वाची आहे। कारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे आमदारांनी बंडाळी केलीच तर ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात असल्याचं कळतंय, काय अधिक तपशील? आज मुंबईत खरं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर बैठक सुरू आहे आणि जे उमेदवार विजयी झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांची जी बैठक सुरू आहे त्यामध्ये पुढील धोका लक्षात घेता खरं तर प्रतिज्ञापत्र जे आहे ते उमेदवारांकडनं, या विजयी उमेदवारांकडनं आता पक्षाकडनं घेण्यात येण्याची शक्यता आहे। त्याच्यावर या आमदारांची सही सुद्धा असेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंबरोबर अनेक उमेदवार मागच्या वेळेला जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा गेले होते। हाच धोका लक्षात घेता कुठलाही पुढचा धोका होऊ नये पक्षासाठी, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं एक प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल आणि त्यावर सगळ्या नवनिर्वाचित जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांच्या सह्या घेतल्या जातील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळते। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।